नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत. आज आपला टॉपिक आहे होम लोनचे EMI कमी करावे की त्याची कालावधी, याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. बघा, घर आपलं हे स्वप्न असतो, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला लोन घ्यावं लागतो. विदाऊट लोन काहीच होत नाही. त्यासाठी लोन कसं कमी करावे, EMI कमी करावे की कालावधी कमी करावे, याबद्दल आपण आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यावर मला एक वाक्य सुचवते. ते म्हणजे घर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असते. घर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्याच्यासोबत येतं दीर्घकाळाचं होम लोन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपला जे होम लोन आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्यासाठी हा ब्रॉडकास्ट आपण केलेला आहे. मी पण हे जे स्कीम आहे म्हणजे पद्धतीने माझा खूप होम लोनचा जो टेन्युअर आहे किंवा कालावधी म्हणू शकतो तो आपण, रिड्यूस तो झालेला आहे. खूप प्रमाणात रिड्यूस केलेला आहे मी विदिन 3 इयर्समध्ये. तर तुम्ही पण ते करू शकता. त्यासाठी आपल्या 2-3 स्टेप्स आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा, आणि जेणेकरून तुमचा 15 वर्षाचा जो होम लोन आहे तो 6 ते 7 वर्षामध्ये कमी होऊन कम्प्लीट जाईल. होऊन जाईल. जेणेकरून तुमचा इंटरेस्ट पण सेव्ह होईल आणि टेन्शन पण राहणार नाही. तर नंतर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, आजचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, आज आपण होम लोनमध्ये पार्ट पेमेंट केल्यावर EMI करावी की लोनचा कालावधी कमी करावा, हा नेहमीच लोकांना एक प्रश्न पडत असतो की आपण EMI वाढवायचं की त्याचं टायमिंग वाढवायचं, 5 वर्ष करायचे, 10 वर्ष करायचे, किंवा EMI इन्क्रीज करायचं, याबद्दल सगळं डिटेल बघणार आहोत आपण. कधी कधी काय करतो मित्रांनो, आपण आपल्याकडे अमाऊंट येते, एखादी बोनस वगैरे येतं आणि आपण EMI तो पार्ट पेमेंट करून टाकतो. तिथे ऑप्शन पण असतात की पार्ट पेमेंटमध्ये तुम्हाला टेन्युअर कमी करायचं आहे की EMI कमी करायचं. तर मोस्ट ऑफ लोकांना काय वाटते, ते EMI कमी केलं तर आपलं म्हणजे EMI पण वगैरे कमी बघून. होऊन जाईल आणि मग थोडंसं पैसे पण वाचतील. पण तसं ते करणं म्हणजे एक सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो. त्यामुळे काय होतं, आपलं EMI तर कमी होतो पण इंटरेस्ट कमी होत नाही. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा पण आपण पार्ट पेमेंट करू, तेव्हा फक्त हे EMI चा टेन्युअरच कमी झाला पाहिजे. पहिला पॉइंट बघू आपण, म्हणजे होम लोन पार्ट पेमेंट म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया. बघा, पार्ट पेमेंट म्हणजे काय, आपण आपल्या EMI व्यतिरिक्त एक्स्ट्रा पेमेंट करतो, आपण त्याला पार्ट पेमेंट म्हणूया. एक्झाम्पल फॉर, तुमचा EMI असेल 25,000 ते 30,000, ठीक आहे. आपल्याला एखादा बोनस भेटला 2 लाख किंवा 1 लाख, आपण काय करतो, तो EMI मध्ये एक्स्ट्रा टाकतो, ठीक आहे. ती पार्ट पेमेंट करतो. त्यामुळे काय होते, आपली 1 लाख पेमेंट जातं. त्यामुळे काय होतं, आउटस्टँडिंग प्रिन्सिपल कमी होतो आणि व्याज पण कमी होतो. पण इथे येते एक छोटासा प्रश्न, तो बघूया आपण समोर. तो म्हणजे मित्रांनो, पार्ट पेमेंट केल्यावर आपल्याला 2 ऑप्शन राहतात. त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया, एक्सप्लेन करतो मी. त्यामध्ये काय राहतं मित्रांनो, EMI कमी करा, रिड्युसिंग EMI असतो. आणि सेकंड ऑप्शन राहतो लोनचा कालावधी कमी करा. तर त्यावर आपण काय नेमकं चूज करायचं आहे, तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर ऑप्शन पहिला आहे EMI कमी करणे, त्याचा आहे ते रिड्युसिंग EMI. तर काय होते, यामध्ये काय होतं, लोनचा कालावधी तोच राहतो, ठीक आहे. लोनचा कालावधी तोच राहतो, पण दरमहा EMI कमी होतो. फायदे काय होतं, फायदे याचे होते, महिन्याचा आर्थिक ताण कमी, पगार कमी असल्यासाठीची सोय, इतर खर्चासाठी कॅश फ्लो मोकळा होतो, कारण की आपण EMI रिड्यूस करून टाकतो. त्यामुळे, आणि तोटे महत्त्वाचं, तोटे याच्यात काय होतं माहिती आहे का तुम्हाला, लोन जास्त वर्ष चालतो, एकूण व्याज जास्त भरावा लागतो. EMI म्हणजे हलकी होते, पण बँकेला जास्त फायदा होतो याचा मित्रांनो. तर नक्की पार्ट पेमेंट करताना जो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करता, तो एक विचारपूर्वक करायचं. आपल्याला माहिती आहे, आपण मिडल फॅमिलीवाले, पेमेंट लगबग थोडीफार असतं. आपण विचार करतो की लवकरात लवकर आपले मुलं मोठे होत आहे, त्याच्या आधी EMI कम्प्लीट करावं लागेल, लोन पूर्ण करावं लागेल. या घाईघाईमध्ये आपण कुठले ऑप्शन चूज करायला पाहिजे हे थोडं आपण विसरून जातो आणि चुकीचा ऑप्शन चूज करून घेतो. त्यासाठी हा टॉपिक घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आहे आपला दुसरा ऑप्शन की लोन टेन्युअर कमी करणे, रिड्युसिंग टर्म.
तर हे खूप महत्त्वाचा एक ऑप्शन दिलेला आहे बँकेने. यामुळे काय होतं, याचा जो मोस्ट ऑफ फायदा जो आहे तो कस्टमरलाच होतो. म्हणजे यामध्ये काय होतं, EMI जवळपास तोच राहतो. ठीक आहे. आपण आधी टॉपिक मध्ये बघितलं की बँकला फायदा होतो, पण इथे आहे की तो कस्टमरला फायदा हा, होतो. तर यामध्ये काय होतं, आपला EMI तेवढाच राहतो, बट लोन लवकर संपते. कसं, याचा फायदा काय माहिती आहे का तुम्हाला? जर एकूण व्याजात मोठी बचत, महत्वाचा जो फायदा आहे, जर आपण एखादा 1-2 लाख भरून टाकले तर डायरेक्ट आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ना ते कमी होऊन जाते. आणि जे टेन्युअर आहे ते पण एकदम डायरेक्ट, सपोज 7 वर्षाचं असलं की एखादी लाख जर भरला तुम्ही तर डायरेक्ट 5 लाख होऊन जाते. आता ते कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला करावं लागेल. ते बँक त्याचे शेड्यूल देतात, रिस्केड्यूल, त्याच्यावर ते तुम्ही बघू शकतात. ते काही मोठं रॉकेट सायन्स नाही, इझी. आपल्या कोणत्या पण नेट बँकिंग, जे पण आपलं होम लोन असेल त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. तर याच्यानंतर काय होते, महत्त्वाचं म्हणजे लोन लवकर संपतो आणि मानसिक ताण कमी होते. बघा, लोन असल्यावर प्रत्येक लोकांना एक ताण असतो. माणसांनाच नाही तर फिमेलला पण एक विचार असतो की आपला लोन कमी व्हायला पाहिजे. सगळी बघा, लोन असलं की आपण सगळ्या जे आपली रिक्वायरमेंट पूर्ण करू शकत नाही, कुठे ना कुठे आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यासाठी हे सगळं पॉइंट आहे की लोन कसं कमी करायचं, आणि नेहमी नेहमी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण. आणि जेव्हा हे ऑप्शन सिलेक्ट करतो ना, लोन टेन्युअर रिड्यूस करायचं, यामध्ये आपला खूप मोठा बचत होतो मित्रांनो. यामध्ये आपले खूप मोठा इंटरेस्ट वाचतो, कारण की आपण प्रिन्सिपल अमाऊंट भरतो आणि डायरेक्ट जो टेन्युअर आहे तो कमी होऊन जातो. त्यामुळे बाकीचे जे EMI जाणारे होते 2 वर्ष, ते जाणार नाही. आपला लोन पण लवकर खतम होणार आणि आपल्याला टेन्शन पण राहणार नाही. बघा, एक गोष्ट आहे, बघा आपण बघतो की मिडल लोकच लोन नाही घेत, तर मोठे मोठे लोक सुद्धा हे लोन घेतात. पण ते आपल्यासारखं ऑप्शन चूज नाही करत. ते ऍक्च्युली सगळे ऑप्शन रीड करून त्या पद्धतीने ते लोन कमी करतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. स्मार्टली आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. उगाच EMI रिड्यूस नाही करायचा आहे. फक्त लोनचा टेन्युअर आपल्याला रिड्यूस करायचा, हे लक्षात ठेवा सिम्पलमध्ये मित्रांनो. नंतर आता आपण एक रिअल टाईम एक एक्झाम्पल पाहू. सपोज 50 लाखाचं एक लोन घेतलेलं आहे एका मित्रांनी. कालावधी आहे त्याचा 20 वर्ष, बरोबर. जर व्याजदर असेल 9% आणि त्याचा मंथली EMI जातो मित्रांनो 45 लाख हजार रुपये. ठीक आहे. जर आता या केसमध्ये जर आपण 2 लाख पार्ट पेमेंट केली, ठीक आहे, तर जर याच्यात ऑप्शन जर यूज केला आपण की EMI रिड्यूस, ठीक आहे, तर EMI रिड्यूस जर केला, आपला 45चा EMI होतो 42,000चा. ठीक आहे. तो राहतो 20 वर्षाचा, कालावधी त्याचा सेम राहतो. व्याज बचत होते 3 ते 4 लाख. ठीक आहे. आता याच्यात एवढा मोठा फरक झालेला नाही. बट जर आपण सेकंड ऑप्शन चूज केला, टेन्युअर रिड्यूस वाला, तर यामध्ये काय होईल मित्रांनो, EMI आपला 45,000 आहे, तो 45,000च राहील. तर याचा जो लोन टेन्युअर आहे मित्रांनो, डायरेक्ट 17 वर्ष होऊन जाईल. म्हणजे 3 वर्ष, बघा 2 लाख भरले तर 3 वर्ष कमी होऊन जाईल. तर व्याज बचत याच्यात किती होते माहिती आहे का तुम्हाला? 8 ते 10 लाख रुपये. तर मोठं जे इंटरेस्ट आहे आपल्याला सेकंड ऑप्शन मध्ये सेव्ह होते मित्रांनो. तर लक्षात ठेवा, सेकंड ऑप्शनच आपल्याला ऑलवेज चूज करायचा. जेव्हा पण आपल्याकडे काही अमाऊंट आली, बोनस आला, किंवा आपण सेव्हिंग केलेली अमाऊंट असेल, काही पण असेल, तर नेहमी सेकंड ऑप्शनच चूज करायचा आणि ते आपला लोन टेन्युअर रिड्यूस करायचा. बघा, या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला फरक आत्ताच जाणवलाय. तर तुमच्यावर हे म्हणजे तुमचं एक डिसिजन आहे की तुम्ही कुठला ऑप्शन चूज करता. तर मित्रांनो, याच्यावर आता आपण थोडंसं याच्यावर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, तर मी सांगतो कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जेव्हा पण आपल्याकडे अमाऊंट वगैरे असेल तेव्हा. ठीक आहे. तर पहिला आहे EMI रिड्यूस करा. EMI रिड्यूस करा, माझं म्हणणं आहे, बरोबर आहे काम. EMI रिड्यूस करा म्हणजे तुमचं जर उत्पन्न स्थिर नसेल किंवा स्टेबल वगैरे नसेल किंवा प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, चेंजेस होत असेल, तर त्यावेळेस आपल्याला EMI रिड्यूसचा ऑप्शन बेटर राहील. नंतर जर काही नवीन जबाबदाऱ्या आल्या असेल किंवा आपल्याला थोडा पैशाची अडचण असेल, त्यावेळेस आपण हा EMI रिड्यूसचा ऑप्शन बेटर राहील. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे जॉब अनस्टेबिलिटी. ठीक आहे. जॉबचं जर खरं नसेल तर त्यावेळेस पण आपण ते अनस्टेबिलिटी म्हणजे जॉब तुमचं खरं नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने हा जो पॉइंट आहे EMI रिड्यूस, हा तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर आपला सेकंड ऑप्शन आहे टेन्युअर रिड्यूस करा. जर याच्यात पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. टेन्युअर रिड्यूस करा केव्हा करायचं, जेव्हा उत्पन्न स्थिर राहील. ठीक आहे.
परत लवकर जर होम लोन फ्री व्हायचं असेल, महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. होम लोन म्हणजे बिग लोन आणि हे सर्वांच्या आयुष्यातला घोडा लावणारा होम लोन असतो. तर तेच म्हणतोय की जर आपल्याला होम लोन लवकर फ्री करायचं असेल तर टेन्युअर रिड्यूस हा ऑप्शन बेटर राहील. परत आपल्याला जर इंटरेस्ट सेव्हिंग करायचं असेल तर हे सर्वात मोठा ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन. तर बघा लोन टर्म म्हणजे 90% लोकांसाठी रिड्युसिंग टिनर हा बेस्ट पर्याय आहे. बघा याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे 90% लोकांनी हाच पॉइंट चूज केला पाहिजे. काही लोकांचीच काय आहे की जे पण पेमेंट वगैरे असेल ते स्थिर नसतं, पण बाकीच्या लोकांची तर मॅक्झिमम लोकांची स्थिर असते. तर सेकंड ऑप्शन तुम्ही चूज केलं तर सगळ्यात बेटर राहील. बाय नेक्स्ट. आणखी मित्रांनो, जर पार्ट पेमेंट करताना लक्षात ठेवण्याची एक गोष्ट महत्वाची आहे, फ्लोटिंग रेट लोन मध्ये चार्जेस नसतात. ठीक आहे, हे तर सर्वांना आता सर्व एज्युकेटेड आहे आपले मित्र परिवार, तर हे तर लक्षातच ठेवायचं. होम फ्लोटिंग रेट मध्ये चार्जेस नसतात. पार्ट मित्रांनो, जर तुमचं उत्पन्न परवडत असेल तर EMI कमी न करता लोनचा कालावधी कमी करा. यामुळे काय होतं, लोन लवकर संपतो, लाखो रुपयांचं व्याज वाचतं, आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळतं. मेन म्हणजे फ्रीडम मिळतं होम लोन पासून मित्रांनो. परत आपलं आणखी होम जीवन लोन, जगता येतं. परत होम लोन घ्यायसाठी. ठीक आहे, तर मित्रांनो हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट महत्वाची आहे, कमेंट करा. आणि काही तुम्हाला प्रश्न असेल तर बिंदास विचारा, मी नेहमी रिप्लाय करेल तुम्हाला. काही असेल अडचण तर. आपला लोन आपण 15 वर्षावरून 6 वर्ष आणलेला आहोत मित्रांनो, असंच हे रिड्युसिंग टेन्युअर करून. तर तुम्ही पण हा ऑप्शन फक्त चूज 2 करा. वर्षामध्ये तुम्ही तर ऑब्व्हियसली तुम्ही जर फॅमिली तुमची म्हणजे लहान मुलं नसेल तर तुम्ही ऑब्व्हियसली लवकर रिड्यूस करू शकता. एकदा लहान मुलं झाले की ते रिड्यूस करणं थोडं डिफिकल्ट कारण जातं. की बाकीच्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात रिस्पॉन्सिबिलिटी आपले. वाढतात, स्कूल फीज हे आहे ते आहे, तर असं आहे. त्यामुळे जिथपर्यंत लहान मुलं नाहीये तिथपर्यंत तुम्ही लोन होम लोन तो कमी करून करू घ्या. शकता कोणी. किंवा आपले जर तुमचं बॅकअप वगैरे असेल, शेतीचे पैसे येत हा. असेल एका दमानी, तर ते अमाऊंट जे आहे डिपॉझिट करून तुम्ही खूप सारा लोन आणि इंटरेस्ट वाचू शकता. ज्यांना बॅकअप नाहीये त्यांनी काय करायचं, ज्यांनी बॅकअप नाही त्यांनी आयुष्यभर लोन भरायचं मित्रांनो. असं टेन्शन न नाही करता घ्यायचं. नाही, टेन्शन नाही घ्यायचं. ज्या पद्धतीने आम्ही सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा लोन आहे तो लवकरात लवकर कमी होणार. जय महाराष्ट्र मित्रांनो, करा कष्ट, व्हा धष्टपुष्ट. जय शिवाला.